निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांच्या ताब्यात। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले हा पोलिसांच्या ताब्यात आहे। रणजित कासलेनं धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेले होते। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी आपल्याला मिळालेली होती, त्यासाठी 5 ते 50 कोटी रुपये देण्याची ऑफर होती, असा दावाही रणजित कासले यांनी केलेला होता। दरम्यान आपण पोलिसांना शरण जात आहोत असं देखील व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी माहिती दिलेली होती आणि अखेर रणजित कासले आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। हे काही दृश्य आपण पाहतो आहोत। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील ही दृश्य आहेत। रणजित कासलेला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। स्वारगेटमधून पोलिसांनी पहाटेच्या सुमारास रणजित कासले यांना ताब्यात घेतलेला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे आज सकाळी देखील एक पत्रकार परिषद घेणार आहोत अशी माहिती रणजित कासले यांनी दिली होती। मात्र अखेर पहाटेच्या सुमारासच पोलिसांनी रणजित कासलेंना ताब्यात घेतलाय। धनंजय मुंडे यांच्यावर देखील रणजित कासले यांनी गंभीर आरोप केलेले होते। काल देखील पत्रकार परिषद घेत त्यांनी आपले आरोप खरे आहेत असं म्हटलेलं होतं। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे सहकारी अजिंक्य आपल्यासोबत आहेत। अजिंक्य, रणजित कासलेला पहाटेच्या सुमारासच पोलिसांनी ताब्यात घेतलाय। सागर, अगदी बरोबर आहे। काल रणजित कासले जो आहे तो रात्री 9च्या आसपास दिल्लीवरून पुण्यात आला होता आणि पुण्यात त्याने मोठी पत्रकारांशी देखील चर्चा केली होती। त्यानंतर तो पुण्यातील स्वारगेट भागात एका हॉटेलवर मुक्कामी थांबला होता आणि रात्री 5च्या सुमारास जे आहे ते पोलिसांनी, आपण पाहतोय की दृश्यांमध्ये 8 ते 10 पोलीस जे आहेत ते साध्या गणवेशात त्या हॉटेलमध्ये आले आणि त्याला ताब्यात घेतलेला आहे। पोलिसांनी 5:30 ते 5:30च्या सुमारास त्याला ताब्यात घेऊन ते गेलेले आहे। सकाळपासून त्याचा फोन देखील बंद येत आहे। मात्र पोलिसांना त्यांनी आव्हान दिलं होतं की मला पकडून दाखवा। आज तो पुणे पोलिसांकडे किंवा बीड पोलिसांकडे शरण जाणार होता। त्यापूर्वीच पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतलेला आहे। आत्ताचं त्याचा जरी लोकेशन कळत नसलं तरी आपण जे दृश्य पाहतोय, जे सीसीटीव्ही पाहतोय, त्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की पोलीस 4च्या आसपास जे आहेत ते या ठिकाणी स्वारगेट परिसरात दाखल झाले होते। त्यानंतर स्वारगेट परिसरातील अनेक जी राहण्याची सोय असणारे जे हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी पोलिसांनी चेकिंग केलं आणि तो नेमका ज्या हॉटेलमध्ये राहत होता त्या हॉटेलमध्ये पोलिसांनी दाखल होत त्याला ताब्यात घेतलेला आहे। आता त्याचं लोकेशन काय आहे जरी कळत नसलं तरी पोलिसांनी स्पष्ट दिसत आहे की त्याला ताब्यात घेतलेला आहे। सागर, नक्कीच अजिंक्य, धन्यवाद या माहितीसाठी। तर पुन्हा एकदा ही दृश्य आपण पाहतो आहोत। पहाटेच्या सुमारास पुणे पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलेला आहे। आज सकाळी देखील आपण पत्रकार परिषद घेणार आहोत अशी माहिती रणजित कासले यांनी दिलेली होती। मात्र तत्पूर्वीच पहाटेच्या सुमारास पुणे पोलीस हे रणजित कासले ज्या ठिकाणी राहायला होता, मुक्कामी होता, त्या ठिकाणी ते पोहोचले आणि त्यांनी पहाटेच रणजित कासलेला ताब्यात घेतले। दरम्यान सध्या रणजित कासले कुठे आहे याची माहिती अद्याप मिळू शकली नाही।